नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती गाईड चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओला स्किप करू नका। तर वेळ वाया न घालवता टॉपिकला सुरुवात करूया। तर आजचा टॉपिक आहे कमी दिवसात पोलीस भरतीची तयारी कशी करावी। तर सुरुवातीला आपलं जे फिजिकल आहे ते 45+ आणण्याचा प्रयत्न करा। त्यानंतर दुसरी गोष्ट, आपण कोणत्याही जिल्ह्यात म्हणजे ज्या जिल्ह्यात आपण फॉर्म भरला असेल त्या जिल्ह्यासंबंधित सर्व माहिती आपल्याला तोंडपाठ असायला हवी। उदाहरणार्थ जिल्ह्याचे क्षेत्रफळ, तेथील नद्या, उगमस्थाने, त्यानंतर पर्यटन स्थळे, डोंगर रांगा, राजकीय घडामोडी, उदाहरणार्थ जिल्ह्याचे खासदार, आमदार, पालकमंत्री इत्यादी, त्यानंतर जिल्ह्यातील प्रसिद्ध ठिकाणे इत्यादींची तुम्हाला माहिती पाहिजे। त्यानंतर प्रिव्हियस इयर क्वेश्चन, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दररोज 2 ते 3 प्रश्नपत्रिका सॉल्व करायलाच पाहिजे आणि प्रश्नपत्रिका ह्या OMR शीटवरतीच सॉल्व करा, जेणेकरून तुम्हाला तुमचे ॲक्च्युअल मार्क्स कळतील। त्यानंतर परत विचारले जाणारे प्रश्न, म्हणजे जेव्हा तुम्ही मागील प्रश्नपत्रिका सॉल्व करणार त्यावेळेस तुम्हाला जे रिपीटेड क्वेश्चन आहेत, म्हणजे परत विचारले जाणारे जे प्रश्न आहेत त्यात तुम्ही एक नोट्स बनवा, जेणेकरून ज्यावेळेस तुमची लेखी परीक्षा असेल त्यावेळेस तुम्ही ते इम्पॉर्टंट क्वेश्चन वाचून पेपरला जाऊ शकतात। त्यानंतर दुसरी गोष्ट, मागील 6 महिन्यांचे करंट अफेअर हे पण वाचायला विसरू नका, कारण मागील 6 महिन्याचे करंट अफेअर जास्त विचारले जातात। त्यानंतर दररोज न्यूजपेपर वाचा। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जनरल नॉलेज वाचावे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपला जो सिलेबस आहे मराठी, बुद्धिमत्ता, गणित आणि GK GS यावरती तर तुम्हाला फोकस करावा लागणारच आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आता आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे की पोलीस भरतीचा फॉर्म भरण्यासाठी 7 दिवस आपल्याला वाढवून मिळाले होते। तर त्यामध्ये बरेचसे विद्यार्थी काय करतायत की जिल्हा चेंज करताय, म्हणजे टोकन नंबर बघून, अर्जांची संख्या बघून। तर तुम्हाला सांगू इच्छितो असं काही करून तुमचा काही फायदा होणार नाही, कारण टोकनची जी ॲक्च्युअल संख्या आहे ती आता कळणे खूप मुश्किल आहे, कारण बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी फॉर्म कॅन्सल केला आहे, काहींनी जिल्हा चेंज केला आहे। त्यामुळं आपल्याला ॲक्च्युअल फॉर्म किती आले हे सांगणं मुश्किल राहील। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आपण जिथेही फॉर्म भरला असेल त्या जिल्ह्यासाठीच तुम्ही मेहनत करा आणि पोलीस बना। तर विद्यार्थी मित्रांनो आशा करतो की आपल्याला व्हिडिओ आवडलाच असेल। ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।